तुम्हाला जर पत्तागोबी आवडत नसेल ना, तर ही रेसिपी नक्की बघा. ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा ट्राय करा. अशा पद्धतीने बनवलेली पत्तागोबीची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर आज मी बनवते आहे ग्रेव्हीवाली पत्तागोबीची भाजी. त्यासाठी मी पत्तागोबीचे एक एक पान वेगळे काढून घेतले. पानं काढून झालेत की पत्तागोबीचा मधला भाग मी साईडला काढून ठेवेल. एक एक काढून घेतलेली पानं आपण 5 मिनिटासाठी बॉईल करून घेऊया आणि या 5 मिनिटात एक पेस्ट तयार करून घेऊ. या पेस्टमध्ये मी एक कांदा, लसूण, अद्रक, मिरची, टमाटर, कोथिंबीर, 1 चम्मच जिरा आणि पत्तागोबीचा मधला भाग जो आपण साईडला काढून ठेवलेला त्याला कट करून ॲड करू आणि अर्धा बाउल पाणी. आता याला छान ग्राइंड करून याचं पेस्ट करून घेऊया. पेस्ट तयार झाली आहे. पानं पण बॉइल्ड होऊन सॉफ्ट झाले आहेत. आता या पानांना लावायचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मोठ्या चमच्याने 1.5 चम्मच बेसन, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच रोस्टेड जिरं पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 3 ते 4 चम्मच आपण तयार करून घेतलेली पेस्ट ॲड करूया. आता या पूर्ण मसाल्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे. पानांना लावणारा मसाला तयार झाला आहे. आता या बॉईल झालेल्या पाण्यातून पत्तागोबीचं एक एक पान या प्लेटमध्ये काढून घेऊया. पाणी जास्त गरम असल्यामुळे मी ते चिमट्याचा वापर करून पान काढून घेत आहे. सगळे पानं प्लेटमध्ये काढून झाले की आपण तयार केलेला मसाला या पानांना लावून हे पान फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही हा मसाला दुसऱ्या पद्धतीने पण फील करू शकता. मी इथे पानांवर मसाला स्प्रेड केलेला आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही हा मसाला फक्त मध्ये ठेवून पान फोल्ड करून घ्या. तर अशा प्रकारे सगळ्या पानांना मसाला लावून फोल्ड करून पत्तागोबीच्या पानांची पुडाची वडी तयार करून घेऊया. तर इथे पत्तागोबीच्या सगळ्या पानांना मसाला लावून पुडाची वडी तयार झाली आहे. आता या सगळ्या वड्यांना आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. वडी तेलात टाकली की वाटेल तो कलर आला की त्याला फ्लिप करून घ्यायचा आहे.
आता इकडे वडी फ्राय करून झाले आहे, तर आता इथे आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. आता वडी फ्राय केलेल्या तेलातच आपल्याला वाटेल ते खडे मसाले टाकायचे आहेत. तर इथे मी कलमी, लवंग, जिरं आणि आपण तयार करून घेतलेली 4 चम्मच पेस्ट ॲड केली आहे. याला 2 ते 3 मिनिट तेलात परतून झाल्यावर यात एक टोमॅटोची प्युरी ॲड करून घेऊया. टोमॅटोची प्युरी ॲड केल्यावर परत 1 ते 2 मिनिट परतून झाल्यानंतर त्यात काही ड्राय मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, 1 चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच धनिया पावडर ॲड केलेला आहे. आता या सगळ्या मसाल्यांना मिक्स करून 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे. आता या 5 मिनिटात या सगळ्या मसाल्यांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर यात मी अर्धा ग्लास एवढे पाणी ॲड केले आणि परत झाकून ठेवले. आता ॲड केलेलं पाणी बॉईल झालं की इथे आपल्याला फ्राय केलेली वडी ॲड करायची आहे. पूर्ण वडी ग्रेव्हीमध्ये सोडल्यानंतर यात आपण अर्धा चम्मच गरम मसाला ॲड करूया. आता इथे वडी ग्रेव्हीमध्ये मिक्स झाले आहे. आता यात आपण बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर ॲड करूया. त्यानंतर परत याला 4 ते 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर इथे आपली ग्रेव्हीवाली पत्तागोबी बनवून तयार होईल.